नमस्ते नमस्ते सर्वांना. तर आज आता मी गाण्याचे शूट केलं आहे, असं साडीवर बसले तशीच व्हिडिओ कराया म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक व्हिडिओ बनवायचा होता माझ्या डोक्यात. काय बनवायचं, अर्जुन पण बसेना, त्याला वाटलं असेल ना अजून काहीतरी कुठलं तर गाणं काढेल ही म्हणून ते निघून गेला. ती जर मूडमध्ये असला तरच मी त्याला बसवते, त्याला जर वाटलं हे गाणं छान आहे तरच बसतो ती पण, नाहीतर उठून पण जातो. तर महत्त्वाचं म्हणजे सांगायचं असं की मी अर्जुनच्या लहानपणीची एक गोष्ट सांगणार आहे. लहानपणीची म्हणजे ज्यावेळेस ते काचेत होतं, घरी आणलं आणि घरी आणलं की बाळ घरच्या वातावरणाने थोडंसं त्याला सर्दी झाली. म्हणजे एकदम बाहेर काढलं, घरी आल्यावर त्याला थोडंसं हवामानामध्ये बदल झाला की सर्दी झाली. सर्दी झाल्यामुळं बाळाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. छोट्या बाळाला श्वास घ्यायला, माझं पहिलंच बाळ असल्यामुळं मी एवढी घाबरले. मम्मी ते म्हणायची नाही सर्दी झाल्या होत असते, नीट होत असते, उद्या दवाखान्यात घेऊन जाऊ. पण तरी पण मला वाईट वाटायचं. आता ही रात्र कधी ही व्हायची, कधी सकाळ व्हायची, कधी मी हॉस्पिटलला जायची, कधी डॉक्टरांना भेटायचे, कधी ह्याला औषध पाजायचं आणि ह्याची सर्दी कधी बरी व्हायची. आणि तोपर्यंत ही श्वास कसा घ्यायला. मला अजून आठवतं, मी रात्रभर आमच्या आबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी कितीही समजवलं तरी मी रडायची तेवढी बंद होत नव्हते. कारण मला रडूच यायचं तेवढं की ह्याला सर्दी झाल्यावर आता ही श्वास कसा घेईल. एकच माझ्या पुढं प्रश्न. एवढं शहाणं सुरतं माणूस सुद्धा आई झाल्यावर किती हळवं होतं. त्याचं मी पहिल्यांदाच मला आठवलं तरी आता हे वाटतं. तर मग सकाळी गेलो घेऊन, तिघंजण जायचो कधी पण, मम्मी आबा घेऊन गेलो. डॉक्टरांनी दिली औषधं गोळ्या, औषध दिली त्याला. मग औषध पाजले, नीट झालं ते. नंतर बाळ जरा थोडं, जन्मापासूनच औषध गोळ्या होतेच त्याला, पण थोडं क्रॉस बघायचं म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं. ते मला माहीत नव्हतं ते कसा असा काय म्हणून. तर ते आम्ही, माझी मम्मी किती पण त्याला असं डोक्याला हे लावायची तरी पण ते तेवढ्यातनं मान वळून एकाच बाजूला बघायचं. मग जसं लोक सांगतील तसं काय काय बायका सांगायच्या, ही खिडकीच्या बाजूला ह्या बाजूला झोपवा, आता हिकडच्या बाजूला झोपवा. किती मान फिरवली तरी त्याला वन साईड बघायची सवय होती. म्हणजे त्यावेळेस आम्हाला वाटलं की आलं बघा आमचं दादा, हिंडून फिरून आलं, हसले की हे बघ कसं हसतंय. हा, पाणी प्यायचंय का, जा ए ताय पाणी आण गा, जा ताया देते पाणी, पाणी पिऊन. तर ह्याचं एका साईडला असं बघून डोकं थोडं कवळं डोकं होतं, हाडं कवळे असतात, चपटं व्हायला लागलं. ते चपटं झालं, जरा डोकं चपटं झालं होतं एका बाजूला की ते मला असं वाटायचं हे डोकं असं कामन झालं ह्याचं. त्याला मी दिवस दिवस जे बाजूने डोकं उभा राहील त्या बाजूनं असं घेऊन फिरायचे. जरा झोपलं, कारण हे झोपेत पण मान वळवतोय म्हणून त्या बाजूनं जरा ठेवायचे तळहातावर, आणि ती बाजू पण जरा व्यवस्थित व्हावी, त्याचं डोकं गोल व्हावं म्हणून असं फिरायचे घेऊन. कारण त्यांनी लय मान एकाच बाजूला वळवून वळवून त्याची मान पण अवघडल वाटायचं सारखे मला. मग ह्या गोष्टी सांगायच्यात कशासाठी, तर माणूस स्वीकारतं किती काय काय गोष्टी स्वीकारतं. पुन्हा की गोष्ट अशी आहे की सर्दी झालेली सहन होत नाही बाळाला, आईला, आणि डोकं थोडंसं चपटं झालं होतं तरी ती पण सहन झालं नव्हतं. मग हळूहळू किती मोठ्या गोष्टी स्वीकारते ती. तर मला एवढंच सांगायचं की हळूहळू माणूस किती मोठ्या गोष्टी स्वीकारत जातो आणि त्या गोष्टींची सवय होऊन जाते. तर त्याच्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे. ही गोष्ट माझ्याच्यानं किती अवघड गेली असेल ती स्वीकारणं. पण एकदाच काय ते ठरवून टाकलं, आता आहे ती गोष्ट स्वीकारायची आणि परत रडत बसायचं नाही ह्या गोष्टीवर. सगळ्यात जास्त महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की
स्वीकारल्याने सगळ्या गोष्टी हलक्या होत्या त्या. नाहीतर आपल्याला सर्दी झालेली लेकराला पण सहन होत नाही तशी. आपण ज्यावेळेस मनापासून पॉझिटिव्ह राहायला चालू करतो, नाही ही गोष्ट आता अशीच आहे आणि आपल्या नशिबी अशीच आहे, त्याच्यातनं फक्त आपण व्यवस्थित मार्ग काढायचा आहे, ही ज्यावेळेस मनाशी ठाम पक्का विचार करतो त्यावेळेस त्या गोष्टी हळूहळू सोप्या होत जाते. नाहीतर अवघड तर तशा सर्दी झाल्यावर पण असते त्या. मग मला ही गोष्ट आठवली आणि अशा मुलांच्या माता भरपूर जणी आपल्याला ॲड झालेल्या आहेत त्या. म्हणजे आपण किती पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. द सिक्रेट पुस्तक मी 2 वेळा वाचलेलं आहे. द सिक्रेट पुस्तक एवढं छान आहे. तुम्ही जे ठरवता त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात होत जाते त्या. आता ह्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या, पण आपण जर ठरवलं आपण आनंदी राहायचं, आपण आनंदी राहायचं, आपण आनंदी राहायचं, आपण ह्या परिस्थितीत पण आनंदी राहायला शिकतो. आणि राहायचंच कुणासाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी, आपल्या स्वतःसाठी. आपण नीट असलं तर त्यांना आपल्या हातात आहे शेवटी. एक आनंदी उत्साही आई देणं. आपल्या हातात काही जरी नसलं तरी एक प्रचंड असा उत्साह असणारी आणि आनंदी आणि खुश असलेली आई त्यांच्या पदरात देणं हे आपल्या हातात आहे. बाकी काही नाही, एवढंच थोडंसं आठवलं तेच जरा शेअर करावं म्हणलं. हॅलो गाईज, आहे बघा आले पिल्लू माझं हॅलो गाईज करत. त्याशिवाय पण व्हिडिओ पूर्ण होत नाही. सकाळ शनिवारी सुट्टी असते. हो बोल ना. अगं मला भूक लागली, फ्रेंच फ्राईज बनवते. आता आमचं पिल्लू बघा मला काय मागतंय, फ्रेंच फ्राईज बनव, कुठं काय बनव, इंग्लिश कुठनं काय काय काढलंय शब्द. आणि चपाती भाकरी नको वाटते त्या खायला. सुट्टी असली म्हणजे सारखं. आणि सकाळीच बनवून घेतलंय मायाकडनं आणि ते खाल्लंय. आणि हे बघ पिल्ल्या बघ एकदा. नमस्ते. नमस्ते गाईज. हां असं छान 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 बोलते चंद्रा आमची. आता आम्ही हरणं कुठे नाही झालो, हेड करायला लागले नुसतं. हा दिसतंय की घर. आणि हे चंद्रानं केलेलं रंगरंगोटी. आणि ही आमच्या दादाची पण दाखवूया की जरा करामती. हे बघा ही गाद्या पडायचं काम आमच्या दादूनं केले. खिडक्यांचं वेल्डिंग तोडायचं एक काम केले. आणि हे बघा ही नीट करायला आमच्या ताईनं काढलाय, आयफोन फोडलाय. ती एक आमच्या दादूची करामत आहे. म्हणजे चुकून असं वर कुठं राहिलेलं त्याच्या हाताला येईल असं तसं ठेवतच नाही आम्ही. पण आता चुकून कधी तर कुणाकडनं तर राहते पोरींकडनंही, तर ते अशा करामती करते. पण सगळ्यात महत्वाचा विषय आपला कंपास आहे हो. आणि तर दादू आगाऊपणा करायच नाही. तर मला सांगायचं होतं की अर्जुनला जसं सगळ्यांनी प्रेम दिले तसंच आपल्या आसपास पण अशी मुलं आढळून येतात. तर सगळ्यांवर अशा असंख्य अशा अर्जुनवर तुम्ही सगळ्यांनी प्रेम करा. तर काय नाही, धन्यवाद. फॉलो करा. फॉलो करा. बहीण किती काळजीचे.